नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शेतातून आल्यावर ना पटकन चूल पेटवली आणि दूध तापायला ठेवलं आहे. आणि ना मी पिऊसदीनं ना बटाटे धुवायला लावले होते आणि बटाटे ना एवढे पांढरे शुभ्र होते ना, पिऊसदी म्हणत आहे एवढे पांढरे शुभ्र आहे, धुवायची सुद्धा गरज नव्हती. पण मी काही बघितलेच नव्हते, त्याच्यामुळं म्हणलं आता धुवा थोडेसे पाण्याने, कारण की वेपर्स बनवायचे आहे ना, म्हणून आधी धुवून घ्यावा. तसं पण वेपर 2-4 पाण्याने धुवाच लागत असते, त्यामुळे अगोदर माती काढली ना तर बरं होतं. का नको तुडू? चूल पेटवली आणि हे बघा कशा बसल्या, दुसऱ्या पंक्तीला बसल्या. काय याच्यावरती जा का ना सगळ्यात जास्त तेच प्रश्न असतो. हा आता तेच तर नाही, भाकरी करून घेऊन द्या ती मला, मग बघू कालवणाचं. इकडे आमची दुरली खायला लगेच टोपल्यात. चला आता तवत आपण भाकर ना हारावरती भाजायचे होते, पण हार काय एवढा पडला नव्हता, त्यामुळे मला तव्यावरती भाजून घ्यावं. आणि तव्यावरती भाजायला घेतली ना तो कसली टम फुगली, नंबर झालेली आहे भाकर. बस का आता ही टरपली उचला, तेच करी ती का बाई? अगं बाई ती गम्याला घे खाली, ते टरपली कोणी खाली सांडवल्या? पिऊ ताईन ना. माझं ना गायांचं दूध काढ असतो ना, पिऊ आणि सुदेन दोघींनी बटाटे चिरले, त्याने तेवढे वेपर्स केलेत. हे बघा लाईट नाहीये, असे छान झाल्यात, उजेडात दाखवते. आणि त्यात माझं पोट कापलं. हे बघा असं तर एवढा चकला गेला, नुसतं रक्त पडत होतं दूध काढताना. पण नंतर झालं बरं, थोडंसं हे झालं. लाडूबाई ना खाली पडलेले, त्याचे सालू गोळा करते. मम्मी पिवले बद्दल 2 केले असेल. हा बाकी सगळं माझ्या बाईने केलं. बरं कामाची तर अशा झाल्या आमच्या चकल्या. हा बघ ना, ह्या किसनीनी 4 केस बोट गेलं, 4 केस. आणि हे किसनीनी नंतर मग हे सकाळी आणलंय 20 रुपयाचं मी, यांनी हे पण 20च आणलेलं आहे. दोन्ही पण खूप आवडत. हे पण यांनी काय जमलंच नाही, ते चाकू पण सगळं 20 रुपयाचं आणलेलं आहे बाजारातून. पण भारी भारी झाल्यात ना, मोठ्या आणल्या. बटाटाच मटण आणलं होतं बाई मी, पण आम्ही छोट होते काही. चला तर बटाटा एकदा धुवून रात्रभर ठेवायचं तुरटीच्या पाण्यात. काम आवरून घेते पसारावरून सगळं. कडक झाले अजून करायचे, वाळायला घालायचे आणि तिचं तळवायचं तयारी चालली. काय तळायची हा म्हणजे एकदा हा वाळलं ना पहिलं तळ, आणि नंतर उपासाला झालं. हे दुसरं पाणी, हे तिसरं पाणी. हा ना पिऊ? नाही, मग त्या पाळ्यात नव्हतं का एक पाणी? हा तिसरं. माझा टिपट ठेवायचं आपल्याला. वेपर्स ना मी 3 पाण्याने धुवून घेतले आणि 4थं पाणी आहे. तर आता टिपमध्ये ठेवलंय. टिपमध्ये का आता झाकण लावून ना ठेवता येतं, त्यामध्ये ना तुरटीचा खडा टाकलाय पिहूनी ना, चौबाजूने फिरवलाय. तिला म्हणलं फिरव, मग ती अशी फिरवित होती म्हणत होती किती मोठं आणलंय. आणि बटाट्याचं ना सालच होतं, तर म्हणते बघ काहीतरी आहे. मग नंतर ना आता कोड्या भरायच्या होत्या, वडं भरून ठेवायचं होतं. डब्बं ना घासून ठेवलं होतं मी, डब्बा आणि भरणी ती. तर पिहूना वडं भरायला घेतलं होतं आणि कोड्याना 3 दिवस उन्हात वाळायला घातल्या होत्या आणि ह्याच पातेल्यामध्ये ठेवल्या होत्या झाकण ठेवून. म्हणलं मग आता गार झाल्यावरती ना भरून घ्यावा. आणि एवढ्या पांढऱ्या शुभ्र झाल्यात ना, तळल्यानंतर सुद्धा छान दिसतात. एखाद्या दिवशी मी तळून दाखवेन तुम्हाला. तर तुमचं वाळवणीचं काय काय पदार्थ झालेले उन्हाळे ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आता ना मी डब्बं पुसून घेते आणि पिऊना भरणीमध्ये ना वडं भरून घेते. वडं ना थोडंच केलं आहे. कोरड्या जुनी पद्धत आहे,
कुरडया पापड करायच्या अगोदर ना वडं तोडून घेत असतात. वडं ह्या कारणाने तोडतात की कोणतंही शुभ कार्य ना ओढून येतं म्हणून. येडा घालायच्या अगोदर कुरडयाचा वेढा असतो त्याच्यामुळे थोडंसं हे केलं. तसं पण ना वडं कोणाला आवडतच नाही आहे, तसंच पडत असतात. तळीत वगैरे काहीच नाही, कालवणं नाही आवडत. काही काहींना खूप आवडतं म्हणून भरपूर बनवतात. तर मग आता ना मी कुरडया भरायला घेतलेल्या आहे. तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या ह्या 2 लाडूबाई जर का हाताखाली मदतीला असले तर मला कोणाचीही मदत लागत नाही आहे. आणि ना दिवस ना शेतामध्ये काम असतं त्यामुळे मग रात्रीची कामं करावी लागत असतात, जे काही असतात ती माझी. आणि मग अशा बसल्या दोघी पण ना काम करताना ना काम करण्यापेक्षा ना खाण्या जास्त ओढ आहे. तर चला मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि मी झोपल्याशिवाय ना यांना झोप येत नाही बरं का.